नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी माणूस आता व्यवसायात मागे राहिलेला नाही याचं एक उत्तम उदाहरण राहुल मोटे यांचा पॉकलँडपासून सुरू झालेला प्रवास आता जॉन डिअरच्या W70 हार्वेस्टरपर्यंत येऊन पोहोचलाय। तर साधूयात त्यांच्याशी संवाद। माझं नाव राहुल रावसाहेब मोटे। माझा आधीचा व्यवसाय पॉकलँडचा व्यवसाय होता आणि त्यातल्या त्यात पॉकलँडचा व्यवसायात मला अजून काहीतरी नवीन हार्वेस्टर दिसायचे। पंजाबी लोकांचे खूप हार्वेस्टर रोडला दिसायचे, आमच्या गावात पण लावलेले राहायचे आणि गावाचं क्षेत्र खूप राहतं। मग मराठी माणूस मागं का, म्हणून मी ठरवलं का आपण दुसरे धंदे करू राहिले आपल्या गावात येऊन। विशाल पाहिलं, प्रीत पाहिलं, तर आम्ही विशाल कंपनीचे 4 मशीन बुक केले 4 मित्रांनी। त्याची साईज खूप मोठी होते। त्याच्यानंतर आपल्या शेताकडले रस्ते खूप छोटले आहेत व ते झाडांचा त्याचा प्रॉब्लेम आला। सगळे रस्ते आपल्या याच्यातच आहे, छोटे छोटेच आहे शेतातल्या पिकं हार्वेस्टिंग करण्यासाठी। मग याचं तसं लाईट वेट आहे, याचं पाऊस जरी झाला तरी समजा ऑलरेडी 2 आहेत। पावसाने याच्यानुसार त्याच्याबद्दल विशालबद्दल आणि जॉन डिअरबद्दल माहिती। त्यानंतर मला जॉन डिअर आवडला। जॉन डिअरचे तिने सर्व मला त्याच्याबद्दलचे पार्टचं त्याचं सर्व अवेलेबल होते आणि ब्रँड कंपनी आहे, त्यामुळे त्यांनी मला कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं। 2013 साली आम्ही अमोल सरांकडून न्यू हॉलंडचं ट्रॅक्टर घेऊन गेलो होतो। त्यावेळेस अमोल सरांनी आम्हाला बेस्ट सर्व्हिस दिली। ज्यावेळेस आमचे बंधू म्हणाले आम्हाला जॉन डिअरचं हार्वेस्टर घ्यायचं, मी त्यावेळेस म्हणालो त्यांना की अमोल सरांकडे चला, तुम्हाला बेस्ट सर्व्हिस भेटेल। विशालचं हार्वेस्टर बुक केलं होतं, पण माझं आता BE मेकॅनिकल झालं आहे, मला शेतीबद्दल काय एवढं माहीत नाही आहे। मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही जॉन डिअरचा हार्वेस्टर घ्या, कारण की जॉन डिअरचा हार्वेस्टर यांच्याकडे टेक्नॉलॉजी भरपूर चांगली आहे आणि ॲडव्हान्स पण आहे। दिवसेंदिवस मजुराची संख्या अतिशय कमी होत चाललेली आहे। आपल्या खेडेगावात मजूर भेटत नाही, मजूर बाहेर जातात, हजेरी वाढली मजुरांची। हार्वेस्टर सारखे व्यवसाय करत होते, तर मग मी आमच्या बंधूंना सांगितलं, 8-10 मित्रांनी एकत्र येऊन असं आमच्या बंधू यांना प्रोत्साहन दिलं की तू हार्वेस्टर व्यवसाय करतो।